तर आज पुन्हा एक वर देवाने त्याच्या चरणाशी आपल्याला एकवटलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करता तर ख्रिस्ती जीवन जे आहे तर ते प्रभूमध्ये टिकून धरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला देवाच्या आत्म्याची गरज आहे. आणि पुरातन काळापासून आत्तापर्यंत जे जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत किंवा पापात पडलेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास केला तर तीनच गोष्टी आपल्याला अडखळणांच्या पाहायला मिळतात. मुख्य अनेक असतील पण तीन मुख्य गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट पैसा, दुसरी गोष्ट घमंड आणि तिसरी गोष्ट व्याभिचार. ह्या तीन गोष्टींमुळे कितीतरी चांगले चांगले लोक देवापासून दूर जाताना आपल्याला दिसतात. आणि प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी ही आपल्या स्वतःच्या जीवनाची काळजी घेतली पाहिजे की मी ह्या गोष्टीमध्ये कशा रीतीनं पडणार नाही किंवा माझं जीवन देवापासून दूर जाणार नाही ह्याविषयी आपण जपलं पाहिजे. सगळ्यात पहिलं पाप आज्ञा मोडणं हे नव्हतं. जसं आदाम हवेने आज्ञा मोडली हे पहिलं पाप नाही. सगळ्यात पहिलं पाप गर्व होतं. कारण की लुसिफरला दियाबलला गर्व झाला आणि त्याने काय विचार केला की देवाच्या वर मी माझं राजासन बनवेल. आणि त्याला इतका गर्व झाला, प्राईड, आणि त्या गर्वामुळे त्याला खाली फेकण्यात आलं. तर गर्व हे चांगलं चिन्ह नाहीये. आम्ही किती पण मोठे झालो आमच्यात ती नम्रता असणं गरजेचं आहे. आणि रोज प्रभूकडं त्या नम्रतेसाठी प्रार्थना केली पाहिजे. रोज स्वतःला तपासलं पाहिजे. मनुष्याला थोडं काही प्राप्त झालं की मनुष्य अहमपणाने बोलतो. दुसरे कोणी असतील त्यांच्याशी प्रेमाने प्रीतीने बोलत नाहीत किंवा त्यांच्याशी चांगल्या रीतीने वागत नाहीत. तर त्याच्यात आम्ही जपलं पाहिजे आणि आमचं बोलणं वागणं प्रेमाने पाहिजे. कितीतरी पास्टर्स प्रेमाने बोलत नाहीत. कोणी पास्टर भेटलं, कोणी दुसरे लोक भेटले तर त्यांच्या मुखामधून असं प्रभूच्या प्रीतीचे शब्द येत नाहीत. आणि तुम्ही तिथंच ओळखून घ्या यांना पवित्र आत्मा अजून मिळालेला नाही. त्याच्यामुळे तुमची सेवा किती मोठी असू शकते आणि तुम्ही कितीही भारी प्रार्थना करत असाल तुमच्या प्रार्थनेने चिन्ह चमत्कार घडतील. कारण ते तुमची प्रार्थनेचं महत्त्व नाही आहे. चिन्ह चमत्कार येशूच्या नावामध्ये होतात आणि ते होतच राहतील. कुणाकडून पण होतील. काही त्याचं आहे, लहान लेकरं प्रार्थना करतील तरी चमत्कार घडतील, तो विषय नाही आहे. परंतु हे सगळं करणारे आपण नसून देवाचा पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून त्या आत्म्यावर जेव्हा तुम्ही भरोसा टाकता आणि तुम्ही म्हणता की प्रभू हे काम मी नाही करत आहे, हे तू करत आहे, सगळं गौरव तुला घे. आमेन. लोक तुम्हाला बोलतील, तुमची स्तुती करतील आणि तुम्हाला चण्याच्या झाडावर चढवतील तर असं एकदम सरसरसर चढायचं नाही चण्याच्या झाडावरती. तर तिथंच थांबायचं जिथं देवाने आपल्याला ठेवलेलं आहे. गर्व नाही करायचा. दुसरी गोष्ट नंतर सांगेल. तिसरी गोष्ट म्हणजे व्याभिचार. काय आहे की व्याभिचार म्हणजे नातं एकाबरोबर बनवलंय आणि दुसऱ्याबरोबर निभवतोय, त्याला व्याभिचार म्हणतात. म्हणजे लग्न एखाद्याबरोबर केलंय आणि दुसऱ्याकडे लक्ष आहे आणि ज्या गोष्टी देवाने तुम्हाला सांगितल्यात त्या गोष्टी सोडून, जिवंत देवाला सोडून तुम्ही म्हटलात की हे पास्टर माझे देव आहेत, तर तुम्ही आत्मिक रीतीनं तुम्ही व्याभिचारासारखं पातक केलेलं आहे. कारण की तुम्ही देवाचं स्थान दुसरं कोणाला तरी दिलंय. म्हणून परमेश्वराच्या स्थानावरती कोणालाच बसवू नका. कोणी आमेन म्हणेल का? कोणी असो, किती मोठा माणूस असो, कोणी असो, कसल्याच गोष्टीला देवाचं स्थान देऊ नका. देवाचं स्थान देवालाच राहू द्या. कुठल्याच गोष्टीला स्थान देऊ नका. बरं, तर त्यामुळे आम्ही आत्मिक रीतीनं पण चांगले राहतो आणि त्या गोष्टी जपल्यामुळे आपल्या दैहिक जीवनात पण आपण चांगले राहतो. तर आपण एकनिष्ठ असणं खूप गरजेचं आहे आणि एकनिष्ठता देवापासून आहे. तर त्या गोष्टींमध्ये ह्या दिवसात म्हातारे झालेले पाळक लोक डबल डबल लग्न करायला लागलेत. त्याच्यामुळं मंडळीने काय कित्ता घ्यावा असा प्रश्न पडलेला आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, एक दोन नाही, माझ्याकडे शेकडो उदाहरणं आहेत. पण मला तो अभिषेक नाही एखाद्याचं नाव घेणं, बोलणं. परंतु तुम्हाला पवित्र आत्मा प्रकट करेल की तुम्ही
काय करावं काय नाही करावं. आता पालकांनी 2 केले तर मंडळी तर 4 लग्न करून मोकळे होईल, आहे की नाही. आमच्या पालकांनीच केलं तर आम्ही काय करणार, आहे की नाही. जर पालक चूक करत असेल, मंडळी डबल चुका करून दाखवल. तुमचं जे जीवन आहे ते आदर्श जीवन असलं पाहिजे. कोणी आमेन म्हणेल का. तुमच्या जीवनाला कोणी तुच्छ लेखता कामा नये, तुमची साक्ष कलंकित होता कामा नये. तुम्ही एकदम पवित्र देवाच्या सामर्थ्यात चालणारे लोक बनलं पाहिजे. आता तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे पैसा. तर आता त्याविषयी आज या सत्रात आपण मनन करणार आहोत. एक वचन आता वाचून तुमचा फोकस त्या गोष्टीकडे मी घेऊन जातो जी गोष्ट प्रभूचा आत्मा आज तुम्हाला रिव्हील करणार आहे. नीतिसूत्रे 10वा अध्याय 15वं वचन. धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय. बळकट नगर म्हणजे स्ट्रॉंग सिटी, एकदम अशी जागा की ज्याला कोणी कॉन्कर करू शकत नाही. बळकट नगर काय आहे. धनवानाचं जे धन आहे ते त्याचं बळकट नगर आहे, परंतु गरिबाचा नाश त्याच्या दारिद्र्यात आहे. गरिबाचा नाश कशात आहे, दारिद्र्यात आहे. पण मग आता आपण ख्रिस्ताचा स्वीकार केलाय आणि आपल्याला बालपणापासून एकच संदेश सांगितलेला आहे, सगळे लोक स्वर्गात जातील, परंतु जसं सुईच्या नाकातून उंट नाही जाऊ शकत तसा एक व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही. तो म्हणजे कोण, श्रीमंत धनवान व्यक्ती. एकीकडे प्रभू सांगतो की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान झाले आहात आणि दुसरीकडे तो सांगत आहे की धनवानाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. मग आम्हाला पैसे कमवायची भीती वाटते आणि आमच्या प्रार्थना बदलतात. देवा मला अर्धीच भाकर दे, देवा मला जास्त पैसा देऊ नको, मी भरकटून जाईल, देवा मला असं नको, मला तसं नको, मला पैसा नको, देवा मला तू पाहिजे. आणि आमच्या प्रार्थना बदलतात आणि मनुष्य वर्षानुवर्ष दारिद्र्यामध्ये आणि त्या जुनाट शापामध्ये, जे आजीचे शाप होते, पूर्वजांचे शाप होते, जे त्यांनी केलंय. भले आज समाज सुधारत चाललाय, पण कितीतरी ख्रिस्ती लोक आजही त्या दारिद्र्याच्या शापामध्ये जीवन जगत आहेत. येशूमध्ये आल्यानंतरही खूप लोकांच्या जीवनात अशा समस्या चालू आहेत. दर महिन्याला त्यांचं तेच रडगाणं आहे आणि बायबल सांगतं दारिद्र्याचा शेवट त्याच्या दारिद्र्यामध्ये होऊन जातो, गरीब त्याच्या गरिबीमध्ये मरतो. मग ह्या दारिद्र्यावरती मात करण्यासाठी काहीतरी देवाची योजना असेल. खरंच देवाला धन एवढं तुच्छ आहे का. देवाला खरंच सोनं चांदी आवडत नाही का. देवाला सोन्याची ॲलर्जी आहे का. देवाला बिलकुल जमत नाही का. आणि परमेश्वराला जर सोनं चांदी पैसा आवडला नसता तर स्वर्गात त्याने सोन्याचे रस्तेच ठेवले नसते. जर देवाला काही वाटलं असतं नको सोनं वाईट आहे, मग त्याच्या स्वर्गात त्यांनी सगळ्या गोष्टी विपुल केल्यात. आणि जर त्याच्या योजने त्या गोष्टी तर आपल्याला कळायला पाहिजे. अब्राहम एक गरीब माणूस नव्हता. कुणी आमेन म्हणेल का. बघा उत्पत्ती 13 अध्याय 2 वचन, जेनेसिस चॅप्टर 13 वर्स 2. तो म्हणजे अब्राहम कळप, रुपे व सोने यांनी संपन्न होता. अब्राहम कशाने संपन्न होता. कळप, रुपे व सोने म्हणजे सोनं चांदी जनावरं त्याच्याकडं एवढे होते की तो संपन्न होता. अब्राहम गरीब नव्हता. शलमोन राजा गरीब नव्हता, जगातला सगळ्यात श्रीमंत. आज जर त्याच शलमोन राजाची संपत्ती आपण मोजण्याचा प्रयत्न केला तर आजचे धनवान लोक शलमोन राजाच्या घरी पाणी भरायला, कपडे धुवायला राहिले असते, एवढा तो श्रीमंत होता. आजचे किती पण बिलगेट वगैरे किती मोठे नावं घ्या, कोणीही असो, कुठलेही श्रीमंत लोक असो, आज ते शलमोन राजा पुढं काहीतरी शून्यवत भासले असते, एवढा तो त्या काळात सुद्धा धनवान आणि श्रीमंत होता. पहिले राजे 10:23 मध्ये बायबल सांगतं पहा, शलमोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजांहून श्रेष्ठ होता. त्याला संपत्ती कोणी दिली. अब्रामाला बरकत कोणी दिली. इतकी बरकत, इतकी बरकत, इतकी बरकत की त्या बरकतीला काही अंतच नाही प्रियांनो. पूर्वेकडच्या देशामध्ये सगळ्यात श्रीमंत योब होता. योब 1 अध्याय 3 वचनामध्ये एवढी त्याच्याकडे संपत्ती होती. 7,000 मेंढरं, 3,000 उंट, 500 गाढवी, 500 बैलजोड्या, कितीतरी मोठी संपत्ती योबाकडे आहे. नंतर तो डबल मिळाली प्रियांनो. उत्पत्ती 26, 12 आणि 13 वचनामध्ये बायबल सांगतं इसहाक संपन्न होता. उत्पत्ती 30 अध्याय 27 वचन याच्यात बायबल सांगतं की याकोब
तो तर संपन्न होताच, पण त्याच्यामुळं सासरा पण संपन्न झाला. जर आमचा देव अब्राहम, इसहाक आणि याकोबाला संपन्न करतो, जर हे जुन्या करारातलं वचन आहे, त्यांच्याकडं जर जनावरांचं रक्त असून ते एवढे संपन्न होतात, त्यांच्या जीवनात देवाचं एवढं कार्य होतं, तर आम्ही नव्या करारातले लोक आहोत, आमच्याकडे येशूचं रक्त आहे, आम्ही किती जास्त प्रमाणात संपन्न असलं पाहिजे. आमेन. गरिबी ही एक मेंटॅलिटी आहे, विचारधारा आहे, ही तुटली पाहिजे प्रियांनो. तुमच्याकडं मुबलक असावं ही देवाची इच्छा आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? मुबलक म्हणजे तुमची कधीच रडरड नसावी. हालेलुया. एखादा मुलगा नेहमी रडत राहतो, लोक त्याला नावं नाही ठेवणार, त्याला विचारते तुझे आईबाप कोण आहेत बाबा, तू नेहमीच रडत राहतो, माझ्याकडे हे नाही ते नाही, तुझे आईबाप लक्ष देतात की नाही? मग तुम्ही रडत असले तर लोक काय म्हणतील? लोक हेच म्हणतील की यांचा देव यांची प्रार्थना ऐकतोय की नाही, यांना काही मिळतंय की नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करत आहोत, तो आपला जिवंत आणि महान परमेश्वर आहे. तो आपल्या गरजा पूर्ण करणारा देव आहे, तो आपल्यावर कृपादृष्टी करणारा देव आहे, तो आपला सामर्थ्यवान प्रभू आहे. आणि म्हणून आपली नजर त्या परात्पर देवाकडे असली पाहिजे. तो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा देव आहे. तुम्हाला कशाचीही तुमच्या जीवनात तो वाण पडू देणार नाही. तुमच्या जीवनामध्ये नेहमी देवाचं महान आणि मोठं गौरव प्रकट होत राहील. 2 कोरिंथ 8 अध्याय आणि 9 वचन. 2 कोरिंथ 8 आणि 9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आमेन. त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आज जरी वचन तुमच्या लक्षात आलं की येशू दरिद्री का झाला, त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान कसे झालो. बघा, वधस्तंभावरती खूप गोष्टींचा एक्सचेंज झालाय. आमचं पाप क्रूसावर घेतलं, त्याची धार्मिकता आपल्याला मिळाली. आमच्यातला अंधकार वधस्तंभावर वाहून नेला आणि त्याचा पवित्र प्रकाश आम्हाला प्राप्त झाला. आमची शिक्षा स्वतःवर घेतली, आमचं दारिद्र्य त्याने घेतलं आणि त्याची धनवानता आम्हाला मिळाली. मग याचा अर्थ काय? की आमच्या जीवनात आम्ही संपन्न असावं ही देवाची इच्छा आहे. आणि परमेश्वर आपल्या गरजा पूर्ण करणार आहे. इतक्या महान रीतीनं तो गरजा पूर्ण करील की तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. तुम्ही मागाल, तुम्हाला स्वर्गातून प्राप्त होईल. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद एवढे दिसतील की तुमचं जीवन संपन्न असेल. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन सांगतं, रोमकरासपत्र 15 अध्याय आणि 14 वचन. रोमन चॅप्टर 15 वर्स 14. बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करायला समर्थ आहात, अशी तुमच्याविषयी माझी स्वतःची खात्री आहे. ज्ञानाने संपन्न, आत्म्याने संपन्न. संपन्नता फक्त पैशाबद्दल नकोय. काही लोक फक्त पैशाने संपन्न आहे, पण तोंड उघडलं की असं वाटतं ह्या माणसाला काही डोक्याचा भाग आहे की नाही, आहे की नाही. काही लोकांकडे नुसताच पैसा आहे, माणुसकी झिरो, नुसताच पैसा आहे, धार्मिकता शून्य. म्हणजे आपल्याला कुठून पण पैसा नकोय. कुठल्या सैतानी मार्ग असतील, कुठल्या काही वाईट गोष्टी असतील आणि त्याला देवाचं नाव देऊन काही लोक तो पैसा घेत असतील, ते चुकीचं आहे. पण तुम्हाला तुमच्या वाट्याचंच परमेश्वर एवढं देईल की ते तुम्हाला पुरून उरल. हालेलुया. काही लोक पुष्कळ कमवतात, लाख लाख, 2-2, 5-5 लाख काय काय पगार असतील, पण त्यांच्या घरात 1 रुपया उरत नाही. हॉस्पिटलला गेले, ह्याचे हप्ते भरले, ह्याचं हे केलं, त्याचं ते केलं, त्यांच्या मागे सतत काहीतरी चालू असतं आणि त्यांना कितीही पैसा असला तरी तो त्यांना पुरत नाही. पण ज्याच्यावर देवाचा हात असेल त्याला जे मिळतंय त्याच्यात त्याला बरकत प्राप्त होईल, त्याच्यात तो समाधानी असेल, त्याच्या मागे कुठलंही सैताने अडखळणं लागणार नाहीत, त्याच्या जीवनातून कुठलीही संपत्ती चोरली जाणार नाही. नेहमी तो बरकतीमध्ये राहील, नेहमी तो संपन्नतेमध्ये राहील, नेहमी त्याच्या जीवनात देवाचा गौरव होईल आणि त्याचं जीवन प्रभूच्या गौरवासाठी वापरलं जाईल. परमेश्वर प्रत्येकाला संपत्ती देतो.
पण ती संपत्ती आम्हाला व्यवस्थित सांभाळता आली पाहिजे. कोणी आमेन म्हणाल का? आमेन, हालेलुया. आता ज्या वेळेस आपण देव आपल्याला देतो ह्या विषयावरती आपण पाहतो, तर ह्याचा एक दुसरा भाग असा आहे की जे देव आम्हाला देतोय त्याच्यामधून आम्हाला परत देवाला देण्याची पण इच्छा असली पाहिजे. अब्राम श्रेष्ठ का झाला? अब्रामाला किती मुलं? एकच दिलेला आहे तो, आहे की नाही? वचनदत्त मुलगा तो एकच, तोच वचनदत्त आहे, तोच आशीर्वादाचा संतान आहे. आणि इसाक परत मला पाहिजे देव म्हटला. जे 100% देवाने त्याला दिलंय ते 100% देव त्याला परत मागतोय, आणि ते देण्याची त्याची इच्छा होती, आणि देवाचा शब्द तो मोडत नव्हता. आज देव सांगतो दशमांश द्या, पण कितीतरी लोक देवाची पाकिटमारी करतात, देवाला दशमांश देत नाहीत आणि प्रार्थना करतात, हे देवा मला आशीर्वादित कर. बघा, तुम्ही शेतामध्ये जाता आणि तुम्ही म्हटलं की मी पेरणार नाही, पण हे देवा इथं उगवलं जाऊ दे, पेरल्याशिवाय उगवणार? देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या देण्याच्या द्वारे तुम्ही कोणाला आशीर्वादित करताय असं समजू नका, किंवा कोणावर मी उपकार करतोय असं समजू नका, एखाद्या पाळकाला मी सांभाळत आहे असं समजू नका. तुम्ही देता ते तुमच्या स्वतःच्या आशीर्वादासाठी देत आहात. तुम्ही जेव्हा दान देता, दशमांश देता, देवाच्या राज्यात तुम्ही पेरता, तुमची मूठ तुम्ही त्या भूमीमध्ये पेरता. आज ते तुम्ही गुप्त रीतीनं पेरलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? बीज पेरलंय, पेरल्यानंतर मातीने ते झाकलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? त्याला वरती टाकून जाऊ नका, ते झाकलं पाहिजे. ते झाकलं, त्याच्यावर पाणी दिलं, खत दिलं तर ते उगवल. आणि त्याला खणून परत ओपन करून जगाला दाखवलं, मी देवाला 10,000 दिलेत, बघ मी किती देणार आहे. त्याचा काय अर्थ होतो? तुम्ही किती पण पेरा, पण ते उकरत राहिल्यामुळं, जगाला दाखवल्यामुळे ते कधीच उगवणार नाही. तुमची वाहवा होईल, लोक तुम्हाला म्हणतील काय देणारा धार्मिक माणूस आहे. देवाला देताना गुप्त रीतीनं देऊन निघून जा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गवगवा करू नका. आणि काही लोक तर काठी घेऊन पाळकाच्या मागं असतात. ते गेल्या महिन्यात मी तुम्हाला दिले, त्याचं तुम्ही काय केलं? अरे तू काय बाप आहे का पाळकाचा? येड्या, देव घेईल नाही हिशोब. तुला काय करायचंय? परमेश्वर त्याला चालवतो, त्या अभिषिक्ताला तो बघेल. नाही तर तुला विश्वास नाही तर देऊ नको, तू निघ इथून. देव कुठूनही गरज पूर्ण करेल. एलियासाठी काय स्विगी आणि झोमॅटो होते काय? एखाद्या हॉटेलला ऑर्डर देत होता काय रोज? नाही. कुठून यायचं? आकाशातून कावळे परमेश्वर पाठवायचा. प्रभू गरजा पूर्ण करणार आहे. प्रभू गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. कोणाच्या भरोशावरती थांबायचं नाही. ज्या वेळेस तुम्ही देवाला देता, गुप्त रीतीनं देवाला दिलं पाहिजे. अनुभव घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा. देवाच्या प्रिय संतगणांनो, प्रभू आम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे. प्रभू आमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्यातून आम्हाला बाहेर काढायला तयार आहे. बरं वाटतं का की तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेता आणि तो माणूस तुम्हाला 10 वेळा फोन करतो, हे माझे पैसे कधी देतो, हे माझे पैसे कधी देतो, बघ मी तुला. मग कोणी अपमानकारक बोलणार, कोणी आपली निंदा करणार, कोणी आपल्याविषयी चुकीचं बोलणार. आपल्या देवाला आनंद होत असेल का? वरती स्वर्गामध्ये तो बघत असेल, त्याला बरं वाटत असेल का? माझ्या लेकरांना लोक छळतायत पैशासाठी, माझ्या लेकरांना बरकतीची गरज आहे, देव देऊ शकत नाही का? देवाच्या प्रिय लोकांनो, हे गणित आपल्याला कळालं पाहिजे. येशूमध्ये तुम्ही आलात, जखम झाली आहे, पण हा औषध जे त्या जखमेला तुम्ही लावलंच नाही, ती जखम तशीच राहील. जोपर्यंत तुमच्या जीवनावरचे शाप तुटले जात नाही, जोपर्यंत तुम्ही त्या परमेश्वराच्या योजनेत येत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी तशाच राहतात. तुम्ही स्वीकारलं नाही, तुम्हाला प्राप्त होणार नाही. काही लोक म्हणतील, प्रभू जाऊ दे, मला गरिबीतच मरायचंय. तू गरिबीतच मर. जे म्हणतील, येशू मी तुझ्या राज्यात आलेलो आहे, आजपासून सगळी गरिबी माझ्या जीवनातून काढून टाक. मी अब्रामाचं संतान आहे, मी येशूचं संतान आहे. माझ्या जीवनात आज नंतर देवाची बरकत आलीच पाहिजे. तुमचं जीवन एवढं संपन्न होईल, तुमच्या जीवनात कशाचीच वाण पडणार नाही. हालेलुया. अकाउंटवर बघाल तुम्हाला पैसे दिसणार नाहीत, खिशात बघाल पैसे दिसणार नाहीत, पण पुढच्या मिनिटाला जी गरज आहे स्वर्गातून पूर्ण केली जाईल. हालेलुया. तुमचा विश्वास तुम्हाला प्रबळ ठेवायचा आहे. सुपर नॅचरली, अलौकिक रीतीनं देव तुमच्या गरजा पूर्ण करेल.
अलौकिक रीतीनं देव गरज पूर्ण करतो. अलौकिक, तुम्हाला कळणार पण नाही. तुम्ही विचार करत बसाल की माझ्या प्रभूने माझी गरज कुठून पूर्ण केली. सुपर नॅचरली अलौकिक रीतीनं तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील. तुम्हाला विश्वास पटणार नाही, अशा ठिकाणातून तुमच्यासाठी मदत येईल प्रियांनो. याच्या आधी कावळे कधी मदत करत होते का कोणाला? एलेला मदत केली, कुणाला मदत? उलट नोहाने बाहेर सोडलं तर गायबच झाला तिकडंच, परत आला नाही. परत फिरून डायरेक्ट एलियाच्या टायमिंगला आला आहे ना. ते कर्ज राहिलं होतं परत फेडायला आला. प्रभूला धन्यवाद. एक स्वार्थी प्राणी म्हणून कावळ्याकडे बघितलं जातं, त्याला यावं लागलं. देवाच्या योजनेत तुम्ही असाल, देव तुमच्या प्रत्येक गरजा स्वर्गातून पूर्ण करतो. तुम्हाला तो वान पडू देत नाही. त्याची बरकत काय याचा अनुभव घ्या प्रियांनो. एक तो स्वभाव बदला की माझ्याकडे नाहीये. आत्मिक क्षेत्रात बघा, देवाला मागा, मला स्वर्गाचे दृष्टांत दे. तुम्हाला त्या दर्शनात तुमची संपत्ती वर काय ते कळाली ना, तुम्ही इथं अजिबात घाबरणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, जसं बँकेत जमा करून ठेवलेलं आहे, तसं जेव्हा तुम्हाला कळतं की तुमची संपत्ती स्वर्गात आहे, मग ह्या जगात तुमचा अवतार कसाही असो, तुमच्या खिशात काय, तुमच्या अकाउंटवर काय, त्याला काहीच महत्त्व नाही. पण जेव्हा तुम्ही आत्मिक क्षेत्रात ती संपत्ती प्राप्त करता, तुमच्या आशीर्वाद मोकळे केले जातात, तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी घडतात. ते शाप तुटले पाहिजेत. किती लोक आमीन म्हणतील? ते गरिबीचे शाप तुटले पाहिजेत. मागण्याची सवय आमच्यातून गेली पाहिजे. आम्ही काय करतो, अडचण आली, तू देतोस का रे दादा? हा चांगला माणूस नाही. तू देतो का रे दादा? तो चांगला माणूस नाही. एखादा व्यक्ती नेहमी मदत करतो आणि तुम्हाला वाटतं चांगला भेटलाय बकरा. बघा, विचार करा, तुमच्या आई वडिलांनी हा विचार केला नव्हता की समजा प्रसन्न ब्रदर आहेत, है की नाही, ते समजा मला मदत करतायत, कंटिन्यू पैसे देतात, कंटिन्यू मला मदत करतायत. एक दिवस त्यांना वाटलं की नाही, आता मी नाही करणार मदत, बंद केली मदत. मग मी म्हणणार, अरे काय यार ब्रदर, तुम्ही असं वागताय, सगळं डिस्टर्ब झालं तुमच्यामुळे, तुम्ही मला मदत करायची किती, काय केलं? याचा अर्थ असं नाही माझ्या आई वडिलांनी 40-45 वर्षापूर्वी विचार केला होता विकासचा जन्म होईल, मग त्याचा एक प्रसन्न नावाचा मित्र असेल, मग तो त्याला मदत करत राहील. प्रसन्नाच्या भरोशावर मला देवाने पाठवलंय का जगामध्ये? तुमचा भरोसा देवावरती असला पाहिजे. तुमची मदत माणसाकडून नाही, देवाकडून येते. एक दरवाजा बंद झाला, 1000 दरवाजे उघडले जातील. तुमच्या जीवनाकडे आशीर्वाद धावत येतील. तुमचं घर उत्तम वस्तूंनी भरून जाईल. तुमच्या जीवनात कुठल्या गोष्टीची वाण पडणार नाही. देवाची बरकत, देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही मागाल त्या गोष्टी तुमच्याकडे धावत येतील. देव तुम्हाला पुच्छ नवे मस्तक करणार आहे. देव तुम्हाला मागे नव्हे तर पुढे ठेवणार आहे. आज नंतर गरिबीला घाबरू नका. गरिबी तुम्हाला घाबरून आज नंतर पळून जाईल. कारण की तुम्ही तुमच्या घरात कोणाला बोलवलंय? राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, ज्याचं सगळं विश्व आहे. सोनं माझं आहे, तो म्हणतो चांदी माझी आहे, सगळा पैसा माझा आहे. त्याचं सामर्थ्य तुमच्या घरामध्ये येत आहे. आज नंतर दारिद्र्य निघून जाईल. ज्यांना आजपर्यंत कंगाल आणि दरिद्री म्हणून लोक ओळखत होते, त्यांना लोक धनवान आणि देवाचे सामर्थ्यवान लोक म्हणून ओळखतील. देवाच्या प्रिय लोकांनो, संपत्ती तुमच्याकडे येत आहे. घाबरू नका, भिवू नका. जे बेघर आहेत त्यांना या दिवसात देव स्वतःच घर देत आहे. ज्यांना घर पुरत नाही त्यांना परमेश्वर देत आहे. त्याने आकाश आणि कपाट उघडून आशीर्वादाची ओतणी तुमच्या जीवनावरती करण्याचं ठरवलंय. तो अनलिमिटेड ब्लेसिंग तुमच्याकडे पाठवत आहे. देवाचा दास या नात्याने प्रॉफिटिक वर्ड डिक्लेअर करतो. ज्या अमाउंट वरती तुमचं अकाउंट अडकलेलं आहे, तुम्ही म्हणता की ह्याच्या पुढे माझा अकाउंट कधी गेलं नाही, देवाचा दास या नात्याने डिक्लेअर करतो ते लॉक तुमच्या अकाउंटचं तोडण्यात आलेलं आहे. अनलिमिटेड ब्लेसिंग तुमच्या जीवनाकडे येत आहेत. स्वर्गाचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. भरभरून वाहणारे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. देवाचं गौरव तुमच्या जीवनामध्ये होत आहे प्रियांनो. हालेलुया. देवाचे लोक दारिद्र्यात नसावेत प्रियांनो. गरिबीचे 2 प्रकार आहेत. एक गरिबी शाप आहे आणि एक गरिबी देवाची योजना आहे. समजून घ्या फरक.
एक शाप आहे आणि त्या शापामुळे तो गरिबीत राहतो. आणि दुसरं आहे की ते एक देवाच्या योजनेचा भाग आहे. कारण की देवाला माहिती आहे की ह्याला दिल्यानंतर हा बहकून जातो. ह्याला जर दिलं तर हा मला विसरून जातो, देव देणार नाही. हालेलुया. आणि जे म्हणतात तू करोडो दे अब्जो दे, मी शेवटपर्यंत तुझाच राहणार. हालेलुया. तुमच्या जीवनात आशीर्वाद थांबणार नाहीत प्रियांनो. हालेलुया. तुमच्या जीवनात येतच राहतील. तुम्ही म्हणणार थांब तरी ते तिथं स्टॉप होणार नाही, ते येतच राहतील आणि तुमचं जीवन भरभरून आशीर्वादाने ओसंडून वाहील. हालेलुया. आता काही हा एक डॉक्टरिनल विषय आहे. म्हणजे कसं की काही लोकांच्या तत्वामध्ये बसत नाही. जेव्हा एखादा पास्टर पैसा देव तुम्हाला देईल ह्याविषयी बोलतो त्यांना आवडत नाही. पण तेच लोक जेव्हा भीक मागतात दुसऱ्यांकडं, कर्ज काढतात, हेच पाळक त्यांच्यासाठी रडून प्रार्थना करतात, हे देवा याचं कर्ज सँक्शन होऊ दे. मी काय म्हणतो, अरे लोक बँकेकडे भीक मागण्यापेक्षा येत्या दिवसात तुमच्याकडे एवढं असू दे की तुम्ही बँकेला कर्ज दिलं पाहिजे. देवाच्या लोकांना बरकत असावी. काही लोक तिसऱ्या अध्यायातच अडकलेत प्रेषितांच्या कृत्याच्या. लंगडा भिकारी बसलेला आहे, पेत्र योहान तिथं आले, सोने रुपये माझ्याजवळ काही नाही. पेत्र कोण आहे? 3000 लोकांच्या मंडळीचा पाळक आहे आणि तो म्हणतो सोने रुपये माझ्याजवळ काही नाही. बघा किती छान वचन आहे. पाळकांकडे सेवकांकडे सोने रुपये असलेच नाही पाहिजे. शबनम असावी, एक सदरा असावा फाटलेला, थोडा शिवून बिवून, नाही तर हाताने फाडून शिवून घाला. एक खरी पाळकाची ओळख. आणि हे काय तुम्ही अशा मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येताय, एकदम तुमची साधी सायकल असली पाहिजे म्हणजे खरा सेवक. हॅलो. मी पाहिलंय काही लोकांच्या घरी जाताना, प्रार्थनेसाठी जाताना सायकली घेऊन जातात आणि भिकाऱ्याचा अवतार घेऊन जातात आणि त्यांचे घरं बघितले तर असे सजवलेले असतात. आणि त्यांना विचारलं का तुम्ही बाईक आहे घरी, ते का नाही घेऊन जात? नाही, लोक मग श्रीमंत समजतात आम्हाला, कोणी काही देत नाही. हॅलो. खरं आहे काय वागणं? नाही, हे देवाला आवडणार नाही. आपण काय लोकांवर बसलोय का? आपली मदत स्वर्गातून येते. हालेलुया. देवाने जसं ठेवायचं ठरवलंय ना, आणि देवाचे लोक नेहमी चमकत राहिले पाहिजेत. मग प्रेषित 3ऱ्या अध्यायामध्ये शिष्यांकडे पैसा नाहीये. प्रेषित 3ऱ्या अध्यायामध्ये शिष्यांकडं पैसा नाहीये. पण तिथंच जर तुम्ही प्रेषित 4था अध्याय 34 आणि 35 वचन वाचलं तुम्हाला कळेल शिष्य गरीबच होते का? त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते. किती सुंदर वचन आहे. तुम्ही म्हणता परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. मग नवीन घरात लोकांना उणे होते का? इथं स्पष्ट लिहिलंय त्यांच्यातील कोणालाही. म्हणजे त्या काळातली जी मंडळी होती, जी मंडळी 2ऱ्या अध्यायात प्रेषितांच्या कृत्यामध्ये स्थापित झालेली आहे, त्या लंगड्या भिकाऱ्याला बरं केल्यानंतर आणखीन लोकांची देवाच्या राज्यात भर पडली. आणि ती एवढी मोठी मंडळी, हजारो लोकांची, आणि त्यांच्यातील कोणालाही उणं नव्हतं. आमीन. उणं नाही पडलं पाहिजे. जेव्हा तुम्ही म्हणता की देवा मला हे नाही ते नाही, म्हणजे तुम्ही देवाच्या विरुद्ध कंप्लेंट करताय असं त्याचा अर्थ होतो. तुमचं जीवन हे संपन्न असलं पाहिजे, आशीर्वादित असलं पाहिजे. पैशाच्या मागे लागू नका. आमीन म्हणणार आहेत का? फक्त पैसा 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 आमच्यासाठी सगळं नाहीये. पण देवाला आज एवढंच सांगा, माझी जी गरज आहे ती स्वर्गातून पूर्ण केली जाऊ दे. हालेलुया. तुमच्यासाठी देवाचं गौरव होईल, अद्भुत गोष्टी घडतील. देवाकडे मागा यासाठी की तुम्हाला देवाचं गौरव करता यावं. देवाच्या राज्यासाठी मागा, सुवार्तेसाठी मागा, प्रभूच्या गौरवासाठी मागा. त्याच्यातून देवाचं गौरव होईल. मग शिष्य गरीब राहिले का? ते लोक गरीब राहिले का? त्यांना उणं नव्हतं. सुरुवातीच्या काळातील मंडळ्यांना त्यांच्यातील एकालाही कुठल्याच गोष्टीची उणीव नव्हती. पुढे पहा. कारण जमिनींचे आणि घरांचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या डोक्यावर ठेवत. प्रेषितांच्या जेवढे त्या काळातले लोक होते त्यांची जमिनी त्यांचे घर ते विकून तो पैसा आणून कुठं टाकायचे?
प्रेषितांच्या चरणाशी. आणि आमच्याकडे आता 2 रुपयाची नोट आली का लगे पाया पडून घेतोय. नको बाबा, पैसा आहे असं नाही करायचं. प्रेषितांच्या चरणाशी संपत्ती आली. देवाचा दास या नात्याने सांगतो, जर 3ऱ्या अध्यायात पेत्र आणि योहानाकडे सोने रुपये नाही, त्यांच्याकडे पैसा नाही, पण 4थ्या अध्यायात त्यांच्याकडे करोडो रुपये आलेले आहेत. त्यांच्या चरणाशी लोकांनी आणून संपत्ती टाकलेली आहे. देवाचे लोक देवाचं जेव्हा काम करतात त्यावेळेस देव त्यांना आशीर्वादित करतो, त्यांना संपन्न करतो. त्यांच्या जीवनात कोणत्या गोष्टीची वाण पडत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जीवनाचं रहस्य आपल्याला उलगडलं पाहिजे. आज देवाकडे प्रार्थना करायची, जे माझ्या खानदानीवरती, माझ्या घराण्यावरती जेवढे गरिबीचे शाप आहेत ते येशूच्या नावात आज मी तोडून टाकतो. ते शाप तुटले. नंतर दुसरी गोष्ट, स्वतःची मानसिकता बदला. काही लोकांची मानसिकता झाली ॲडजस्ट करायची. प्रेज द लॉर्ड. मागे एक दिवशी एका खूप मोठ्या मॉलमध्ये परमेश्वर मला घेऊन गेला. तिथं मी बघितलं, परदेशात एका देशामध्ये, आणि तिथं एक मस्त असं स्क्रीन लावली होती आणि त्याच्यावर एका मोबाईलचं चित्र लावलं होतं. आणि त्या मोबाईलचं चित्र असं होतं आणि त्याचं किंमत 1 लाख रुपये. बोललो काय मोबाईल आहे, बापरे 1 लाख रुपये मोबाईलची किंमत. असं मी विचार करतो, खूप वर्ष झाले. आणि प्रभूचा आवाज आला, मी तुला हा फोन देणार आहे. म्हणलं आता त्याच्यावर बोलताना पण मला भीती वाटत नाही. 1 लाखाचा मोबाईल. आणि देव, मी आलो आणि मला सुपर नॅचरली देवाने तो फोन दिला. आता फोन दिला तर मी देवाकडे प्रार्थना करतो, हे प्रभू माझी लायकी नाही, माझी योग्यता नाही, एवढा महाग फोन तू मला दिला. प्रभू म्हणला, अरे हे काहीच नाही आहे, तुझी लायकी ह्याच्यापेक्षा खूप उंच आहे. हालेलुया. आमची ही मेंटॅलिटी आहे की मी ह्या गोष्टीसाठी योग्यतेचं नाही, मला कशाला पाहिजे एवढी मोठी गोष्ट. बाप द्यायला तयार आहे ना, घेऊन टाका. हालेलुया. देव द्यायला तयार आहे, घेऊन टाका. परमेश्वर द्यायला तयार आहे, आम्ही घ्यायला तयार नाही तर ती आमची चूक आहे. आज आमच्या मनाची तयारी झाली पाहिजे. प्रभू म्हणतोय ना देतोय, तर घेण्याची पण तयारी पाहिजे. ज्यांच्या मनाची तयारी आहे की परमेश्वर हे करणार आहे. स्वप्न बघत जा. किती लोक आमेन म्हणणार आहे? स्वप्न म्हणजे डोळे बंद करून झोपायचं आणि बळच बघायचं तसं नाही. स्वप्न बघा म्हणजे मनात काहीतरी विजन असले पाहिजे. आता ह्या वर्षी माझं घर असं आहे, परमेश्वर त्याला अजून चांगलं बनवणार. मला घर नाही आहे, ह्या वर्षी माझा देव मला घर देणार आणि ते एवढं मोठं पाहिजे. मग त्याच्या ह्या रूममध्ये मी हे ठेवणार. स्वप्न बघा. स्वप्नाला खर्च आहे का काही? मुंबईत स्वप्न फुकट बघितले जातात. मला जालन्याचं माहीत नाही. जालन्यात स्वप्न बघायला खर्च आहे का? काही गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी भरावं लागते का? आज तुम्ही 4 स्वप्न बघितले, 4 स्वप्नावरती टॅक्स आहे, 10,000 रुपये भरा. स्वप्न बघणं फुकट आहे का? नाही आहे. स्वप्न बघा. लहान लेकरं आहेत, आपल्या जीवनाचा उद्देश ठरवा. जे तुमच्या जीवनामध्ये प्रभूचे आशीर्वाद आहेत, येत्या दिवसात तुम्हाला काय बनायचं आहे, बालपणापासूनच देवाला सांगा. मी 4थीला होतो शाळेत, त्यावेळेस असे कपडे घालायचो आणि शाळेचं व्हाईट शर्ट वरून घालायचो, नकली डॉक्टर बनवायचो आणि सगळ्यांना म्हणायचो घरात, मी डॉक्टर आहे, डॉक्टर आहे. स्वप्न होतं, देवाने केलं पूर्ण. तुम्ही ऐकताय सर, तुमच्या बालपणापासून कुठल्या उद्दिष्टासाठी, आणि मग ते स्वप्न बघून तुम्ही त्याच्यानुसार चालत जाता, देव तुम्हाला यशस्वी करतो. असंच आहे आज पण. आपल्या जीवनासाठी उद्देश ठरवा. आपल्या जीवनासाठी काही गोष्टी निश्चित करा. गरिबीचे शाप तोडा, त्याच्यातून बाहेर या आणि ख्रिस्ताने दिलेला आशीर्वाद आपल्यासाठी प्राप्त करून घ्या. तुमचं जीवन देव संपन्न करू इच्छित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची परमेश्वर वाण पडू देणार नाही. ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही प्रभूकडे मागाल त्या गोष्टी तुमच्या जीवनासाठी परमेश्वर आशीर्वादित करेल. तुम्हाला आज नंतर परमेश्वर कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, माझ्या जीवनात खूप अद्भुत साक्ष आहेत, खूप अद्भुत साक्ष आहेत. अनेक गोष्टी मी पाहतो, रोजच्या दिवसात मी पाहतो की परमेश्वर अलौकिक रीतीनं गरज पूर्ण करतो. अलौकिक रीतीनं. असं नाही तुम्ही म्हणाल की पास्टरकडं खूप करोडो रुपये आहेत
किंवा खूप सोनं चांदी आहे किंवा काय काय असं तुम्ही म्हणाल, परंतु मी तुम्हाला एकच सांगेन की जे तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे आहे. पण ते कुठं आहे? सगळं स्वर्गात ठेवलेलं आहे. हालेलुया. जशी प्रार्थना केली जाते स्वर्गातून त्या गोष्टी प्राप्त होतात. हालेलुया. आमची गरज देवाकडून पूर्ण होते. प्रार्थना जीवनात प्रबळ व्हा, देवाच्या सामर्थ्यात प्रबळ व्हा. अद्भुत रीतीनं परमेश्वर कार्य करेल. अद्भुत रीतीनं तुमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. आज जर जुन्या करारातील दासांना परमेश्वराने बरकत दिली, तर नवीन करारात सुद्धा देवाचा बरकतीचा आशीर्वाद आहे. आणि परमेश्वराने ख्रिस्त येशूच्या ठाई आपल्याला दरिद्री नाही, आपल्याला धनवान केलंय. तर आता तुम्हाला जगातली संपत्ती प्राप्त झाली पाहिजे, पण ती होण्यासाठी आधी आत्म्यात प्रबळ व्हा. कुणी आमेन म्हणेल का? आत्म्यात प्रबळ म्हणजे काय? प्रार्थना जीवनात स्ट्रॉंग व्हा. प्रार्थनेची चावी आहे. काही लोकांकडे चावीच नाही आहे आणि दरवाजावर डोकं आपटून मोकळे होतात. आम्हाला चावी भेटली पाहिजे दरवाजा उघडण्याची. ती प्रार्थनेची किल्ली आपल्याकडे असेल तर कोणता पण दरवाजा उघडता येईल. प्रार्थना कराल, परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग मोकळे करील. प्रार्थना कराल, तुमच्या जीवनासाठी मोठ्या आणि महान गोष्टी केल्या जातील. आमेन. तर आज 3 गोष्टींपैकी एक गोष्ट महत्त्वाची, आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं. तर आज आम्हाला आर्थिक गोष्टींसाठी प्रार्थना करायची. आणि आज नंतर प्रार्थना करा की ज्यांची इच्छा आहे गव्हर्नमेंट जॉबची, परमेश्वर त्यांचे मार्ग मोकळे करेल. ज्यांना वाटतं की मला एखादा बिझनेस चालू करायचा आहे, परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग मोकळे करेल. पण तुमचे हात नेहमी देवाच्या आशीर्वादाने भरलेले असतील. तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीची वाण पडणार नाही. हालेलुया. वचन कसं आहे ना की जेव्हा ते स्वीकारतो, 12 सगळे शिष्य मचव्यात बसलेत. पाण्यावर चाललं कोण? एकच आहे की नाही? एकच चालला. जर प्रत्येकाने ते स्वीकारलं तर प्रत्येक जण चालले असते. जो स्वीकारतो त्याला प्राप्त होतं आणि जो बसून राहतो तो बसूनच राहतो. वचन आपल्याकडे आलंय, देव माझ्या आर्थिक अडचणी दूर करणार आहे, तो मला भरभरून आशीर्वाद देणार आहे. जर हे वचन आपल्याला प्राप्त झालंय तर परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत काम करणार आहे. किती लोक आमीन म्हणणार आहे? हालेलुया. तुमचे खिसे रिकामे असले तरी चालतील, पण तुमच्या आत्मिक जीवनात तुम्ही प्रबळ असलं पाहिजे. तुमचं प्रत्येक दर्शन पूर्ण होईल, प्रत्येक दृष्टांत पूर्ततेस येईल आणि तुमच्या प्रार्थना स्वर्गात मान्य केल्या जातील. तुमची प्रत्येक गरज स्वर्गातून पूर्ण केली जाणार आहे. आमेन. हालेलुया. जसं आता आज नंतर पैशा पाण्यात देव तुम्हाला बरकत देईल. देवाने दिलेल्या पैशाचा कधीच घमंड करू नका. माझे लेकरं म्हणतात, पास्टर तुमची गाडी तुमची. मी म्हणतो माझी नाही, ती येशूची आहे. कुठल्याच गोष्टीविषयी मी घमंड बाळगत नाही. कुठलीही गोष्ट असो, त्या कुठल्याही गोष्टीचा घमंड बाळगू नका. तुमची उन्नती होत राहील. हालेलुया. एक तर आर्थिक गोष्टीत पक्के व्हा, दुसरी गोष्ट गर्व करू नका, आणि तिसरी गोष्ट व्याभिचारापासून दूर राहा. आमीन. प्रत्येक प्रकारच्या पातकापासून आपल्याला स्वतःला अलिप्त ठेवायचं आहे आणि देवाच्या लोकांची साक्ष एकदम शुद्ध आणि पवित्र असली पाहिजे. आमीन. बोलो यीशु मसीह की